ज्या घरातल्या बायका एकमेकींना छान समजून घेऊन व्यवस्थित राहतात की नाही, त्या घरातले पुरुष कायम सुखी आणि समाधानी राहतात बघ. ज्यांचं ऐकून आपलं घर तुटतंय नाही तर आपल्या घरात वाद होत्यात, हे असल्या गोष्टी घरात उंबराच्या बाहेर ठेवून यायच्या. आणि बायको म्हणजे फक्त नवऱ्याच्या चांगल्या परिस्थितीत आणि त्याच्या प्रॉपर्टीचा हिस्सा होणं असं होत नाही. तर ज्या वेळेला त्याचा पडता काळ आहे, ज्या वेळेला त्याला गरज आहे साथ देण्याची, समजून घेण्याची, तर त्यावेळेला त्याच्या आयुष्याचा भाग बनून टिकून राहणं हे पण तेवढंच बायकोचं कर्तव्य आहे. अगं आपली परिस्थिती नसताना सुद्धा ज्यांनी आपल्याला जवळ केलं, आपली काहीच कुवत नसताना ज्यांनी आपल्याला ऐकी दाखवली नाही, अशा माणसाला कसं विसरायचं सांग बरं. की ज्या वेळेला राग येईल का नाही, त्यावेळेला त्या माणसासोबत नातं तोडण्यापेक्षा शांत बसायचं आणि त्या व्यक्तीसोबत घालवलेले चांगले क्षण, त्या व्यक्तीनं आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी आठवायच्या. मुद्दा ना काही काही वेळेला फार छोटा असतोय, पण आपला अहंकार आहे ना त्याला मोठा बनवतोय. घर तेव्हा बनतंय ज्या वेळेला आपण एकमेकांच्या विचारांचा, एकमेकांच्या अनुभवाचा आदर करतोय, एकमेकांना समजून घेतोय आणि प्रेमाने एकमेकांच्या सोबत राहतोय. कान भरणारे जे असतात का नाही, त्यांच्यापासून तेवढी लांब राहा. प्रश्न तर घेऊन खायचा किंवा त्यांचा तो पुरुषार्थ गाजवायचा विषय नसतोय, तर त्या निमित्तानं आपण दोन गोष्टी त्यांच्यासोबत बोलतोय, त्यांच्या समोर बसतोय आणि आपण त्यांच्यासाठी ते स्वतःहून वाढतोय.